खरं तर जॉब करणं आत्ताच्या टायमाला फक्त एक आपली घरापुरतीची गरज भागवतं, पण पुढे काहीतरी मोठं करण्यासाठी आपल्याला बिझनेसमध्ये उतरायलाच हवं. नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत. मंडळी, मागचे तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की आपल्या मित्रमंडळींनी त्यांच्या हिमतीवर, कष्टावर, जिद्दीवर बिझनेस चालू केला आहे. स्वतःच्या हिमतीवर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली. तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला देखील सांगतो, तुमच्या मित्रपरिवार असेल, तुमच्या घरातल्या मंडळी असतील, तुमची जवळची व्यक्ती असतील तर त्यांना नक्कीच सपोर्ट करा. तर असाच आपला मित्र आहे तुषार महाडिक. त्यानेसुद्धा जवळजवळ 2 ते 3 वर्ष तो ह्या व्यवसायामध्ये आहेच, पण प्रत्येकाची एक इच्छा असते की स्वतःचं ऑफिस असावं, स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करावं. तर फायनली त्याने स्वतःचं ऑफिस टाकलं आहे तिकडे आणि उद्घाटनाला आम्ही गेलो होतो. तर तिकडचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि शुभेच्छा द्या. आणि हो, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे, आपले मित्रमंडळी जर पुढे जात असतील, आपली जवळची लोकं जर पुढे जात असतील तर नक्कीच त्यांना सपोर्ट करा. पैसा महत्त्वाचा नसतो, तर लढ म्हणा, आम्ही पाठीशी आहोत असं म्हणणारे कमी असतात. तर प्लीज सपोर्ट करा. आता ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमचा अभिप्राय नक्कीच द्या. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओत. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. सागर, मी आणि सिद्धू आम्ही त्याच्या व्यवसायानिमित्त गुजरातला गेलो होतो. आणि आजसुद्धा दुग्ध शर्करा योग असा आहे मंडळी, आपलाच मित्र तुषार महाडिक, त्यानेसुद्धा 2 वर्ष झाली मेहनत करतो आहे. छोटासा व्यवसाय त्याने स्थापन केला आहे आणि आज त्याचं रितसर ऑफिस आहे, त्याचं आज उद्घाटन आहे. आणि अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्याला घवघवीत यश मिळो त्याच्या व्यवसायामध्ये. आणि आज आम्ही सगळे त्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याला आता आम्ही शुभेच्छा द्यायला जातो आहे. आणि तुमची कमेंट करा आणि तुम्हाला देखील सांगतो आहे, करत राहा, काही ना काहीतरी आयुष्यात करत राहा. हा एक मराठी माणसाचा जो व्यवसायानिमित्त चाललेला पाऊल आहे ना, तो तुम्ही पुढे करत राहा. चला, धन्यवाद. आणि आमचे आप्पा म्हणजे तुषार महाडिक यांचे वडील, काकी आतमध्ये आहेत, सर्व मंडळी जमलेली आहेत. तुषार तिकडे आहे, जरा धावपळ इथं आहे, घाई इथं आहे. आणि आता आम्ही त्याला आतमध्ये जातो. मीडियावाले आहेत, सोशल मीडियावाले आहेत. गँग चला. आणि ह्या आमच्या तुषारच्या आई साहेब आहेत. हो. आणि ह्या काकी, आणि ह्या काकी मोठ्या. अरे वा, भेटून खूप आनंद झाला. खुश आहात ना? कसं वाटतंय? मस्त वाटतंय. अभिनंदन, मुलग्याने खूप चांगलं काम केलं माझ्या. मंडळी, नाव आहे क्रिएटिव्ह इन्स्ट्रुमेंट अँड ऑटोमेशन. झाकला तरी मंडळी, हे सगळं स्पेअर्स अँड पार्ट्स आहेत. शरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि. क्रिएटिव्ह पप्पाची बुद्धी अशीच होती वाटतं तेव्हापासून. आणि मालक स्वतः तुषार महाडिक खुश आहे. पप्पा, कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. आज काहीतरी नवीन केलं. जवळजवळ 2 वर्षाची 3 वर्षाची मेहनत, 2 वर्षाची मेहनत सगळी आता म्हणजे झालेली आहे. आणि तुम्ही सगळे आलात तर अजून बरं वाटलं. बस बाहेर बसू.
बॅकग्राऊंडला काढे पप्पाचे चिरंजीव. तुषारला शुभेच्छा देताना आम्ही सर्व मित्रमंडळी खूपच आनंद होत आहे. मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप धमाल मजा मस्ती होणार आहे आणि मनोगत होणार आहेत. आणि पप्पाचा व्यवसाय असा वृद्धिंगत हो अशी विषयाने काढताना पाणीच का बरं वाटलं परत थोडं थोडंच आहे आमच्याकडे थोडंच आहे. नाश्त्यासारख्या करा. तर आता मंडळी ढोकळा आणि समोसा मिळालेला आहे. मजाने घेतलेला आहे आणि आता मनसोक्त गजर खाणार आहे. तर मंडळी तुषारने मस्त गरमागरम समोसे आणि ढोकळ्याचा नियोजन एकदम भारी केला होता. तर ढोकळा आणि समोसा खाल्ला आणि आता पुढे जाऊया मनोगतच्या सेशनमध्ये. तर मंडळी आनंदाचा दिवस आहे. सर्वप्रथम आता काकांना विचारू, म्हणजे पप्पाचे पप्पा आपले तुषार माडिकांचे वडील. तर कसं वाटतं एकंदरीत आताचा हा जो पप्पाने जो एक व्यवसाय स्वरूपात त्याने एक पाऊल पुढे उचललाय, तुमचं मत सांगा. मत सांगायचं म्हटल्यानंतर चांगल्याच प्रकारे त्यांनी विचार करून हे पुढचं पाऊल टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे आपले शुभेच्छा आशीर्वाद आहेतच. आम्ही आई वडील बहीण भाऊ तुम्ही सगळे मित्रमंडळी असा सगळा मोठा अपेष्ट परिवार असल्यामुळे तोही पुढे हिमतीने जात आहे. तर आम्ही सगळ्यांच्या त्याला आशीर्वाद आहे आमचे आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद काका. तर मोठ्या बहिणाबाई आहेत तुषारच्या. ताई कसं वाटतंय? छोटा आहे पण नाता अरे आहे. वा. छान वाटतंय, खूप छान वाटतंय आणि असंच पुढे जावं कायम. आम्हाला विसरू नये इतकीच एक अपेक्षा आहे. पप्पा रडू नको. थँक्यू. थँक्यू. आता हे आपण पाहतोय तुषारचे लाडके भाऊजी आहेत, मोठे भाऊजी, सगळ्यात मोठे भाऊजी. तर कसं वाटतंय तुम्हाला? पहिले प्रथम गोष्ट म्हणजे तुषार हा खूप मेहनती मुलगा आहे. पहिले त्याचे छोटे ऑफिस तिकडे होते, आता नवीन छोटं ऑफिस नवीन वाटतं विजेता वाढाचा पार्टनर आहे. खूप मेहनत करतो. स्वामीची कृपा त्याचा बिझनेस खूप चांगला चालावा हे त्यांच्या आईवडिला पण त्यांच्याकडे आशीर्वाद आहे, पण त्यांच्या बहिणीचा पण आशीर्वाद आहे. आम्ही सहपरिवार सहकुटुंब त्याच्या खूप आशीर्वाद आहे. त्यामुळे पुढच्या वर्षासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. बस धन्यवाद. टाळ्या वाजवा. तर आता सध्याचा हा प्रश्न एकच आहे की लहानपणापासून नटकट, कळ काढणे, खोड्या काढणे आणि मारामाऱ्या करणे आणि कॉलेजमध्ये गेल्यावर कॉलेजमध्ये गेल्यावर NCCचं म्हणजे एकदम मोठं एकदम विश्व त्याचं होतं 2 वर्ष. पण असो, पण सगळं करत करत आता पप्प्याचं पाऊल हे व्यवसाय दृष्टिकोनातून उचललेलं आहे आणि हा एक पहिला टप्पा आहे त्याचा. तर कसं वाटतं? लाजून नाही, लागत नाही आहे. प्रथम तर त्याला खूप खूप शुभेच्छा आहेत त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. आम्हाला खूप अभिमान आहे की आमचा भाऊ इतकं स्वतःच्या हिमतीने त्याने उभं केलं आणि त्याला कुठच्याही टप्प्यावर आमची साथ हवी असेल, कुठच्याही अडचणी त्याच्यासोबत हमेशा आम्ही असणार आहे. त्याने बिंदास आम्हाला हाक म्हणावी, आम्ही त्याच्या पाठीशी कायम असतो. प्रथम आमच्या शुभेच्छा तुषार माडिक यांना. माझे जे मेवणे आहेत, एक म्हण आहे, मेवणा अवघड जागेचं दुखणं आहे, पण मेवणा माझा तसा नाही आहे. एकदम चांगला मेना माझा. पाठिंबा वगैरे देणं किंवा आमचा पाठिंबा त्यांना आतापर्यंत झालेला आहे. त्यांचा पाठिंबा कुटुंब आमचं जी महाडिक फॅमिली ही पूर्णतः सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांना साथ घेऊन आतापर्यंत गेलेली आहे. सगळेजण नोकरी धंद्यामध्ये आहेत, पण हा व्यवसायामध्ये पुढे गेलेला आहे. तो व्यवसाय पुढे चांगल्या रीतीने पुढे असाच पुढे न्यावा हे आमची सदिच्छा असेल त्यांच्यासमोर. धन्यवाद. तर आता हे आहे तुषारचे मोठे काका.
तर काका कसं वाटतं आजचा आनंदाचा दिवस? आनंद वाटतो. अजून आणि काय आता नवीन आपल्या याचा धंद्याचा उद्योग ऑफिस उघडलं आहे, त्याला शुभेच्छा द्यासाठी मी आलेलो आहे. की आमच्या नवीन पिढीमध्ये एक उद्योजक बांधला आहे, ह्याच्यापुढे काय पाहिजे. धन्यवाद. तर आता स्वतः तुषार थोडीशी माहिती देईल आणि त्याचा प्रवास याबद्दल सांगेल. पप्या, तुषार. पुढे बोल. असं आहे का म्हणजे किती वर्ष जॉब करायचा, आपण काहीतरी पुढे गेलं पाहिजे या उद्देशाने हा उद्देश आहे आमचा. म्हणजे आमचा माझ्या फॅमिलीचा एक असा विचार होता का आपण कधी काय करणार, एवढं आपण तिकडे तिकडे काम करतो, असं वाटतं रे आपण कधी करायचं. भले बोलतात काय उद्योजक व्हायला म्हणजे व्यवसाय चालू करायला फंडिंगची गरज नाही, काय नाही, लागते. किती बोलून गेलेत बाबा काय ना तू फक्त 100% दे, असं काय नसतं. तुम्हाला स्वतः फंडिंग लागते, ह्या गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी करूनच नंतर मी हे पाऊल उचललेलं आहे. यामध्ये असं झालेलं आहे, खूप चॅलेंजेस पण येतात. कधी असं होतं का काही टायमाला फॅमिलीला पण टाईम देता येत नाही या गोष्टीमध्ये, असं होतं. हे भरपूर आता गोष्टी आहेत. आता हे आता सुरू झालं तर अजून गुंतणार आहे, अजून गुंतणार आहे. आता ह्याच्या आधी 2-4 वर्षापासून गुंतलेलं आहे, आता हे सुरू केलं आहे, अजून गुंतणार असं. आणि बस एवढं आहे, एकच आहे का एवढ्या ह्याच्यामध्ये सगळ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे, बाकी काय नाही एवढं. आणि तुमच्यासारखे मित्रमंडळांचा सपोर्ट आहे. अजून काही माझ्या वहिनी वगैरे आहेत, माझे मित्र आहेत खास, ते पण आहेत, थोडे बाहेर गेलेत, ते भाऊजी आहेत वगैरे, सगळे फॅमिली. बस हिंमत यांच्याकडूनच आहे, बाकी काय नाही. आणि इथून पुढे यांच्यामध्ये त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे, भले पैशांना नका मदत करू, खंबीरपणे मदत करा, बस एवढंच आहे. खरंच एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही. धन्यवाद. आणि अजून तुझ्या म्हणजे आपल्या तरुण आणि पिढीला अजून काय सांगशील? तरुण पिढीला एक छोटासा हे संदेश काय थोडं कुठेतरी काहीतरी तुमच्या बोलतात ना, जे काही थोडं तुम्हाला एक सोर्स पाहिजे इन्कमचा, तर सुरू करा. कारण का पुढं खूप एवढं कॉम्पिटिशन येणार आहे, महागाई एवढी वाढणार आहे आणि आपल्या एकट्या सॅलरीमध्ये काहीच नाही भेटणार आहे. AIच्या जमान्यात AIच्या जमान्यामध्ये खूप कॉम्पिटिशन येणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच काहीतरी सुरू करा. काहीतरी छोटं भूल ना फुलाची पाकळी इथे तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम कुठून होत असेल तर करा. मी तर म्हणेन त्या बिझनेसमध्ये काही असो, छोटं काय होईल पण ते करा. हे खूप महत्त्वाचं आताच्या ह्याच्यात. अजून 5-6 वर्षानंतर खूप टफ होणार आहे. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला जॉब भेटेल ना भेटेल काहीच नाही. म्हणून हा एक उद्देश पण आहे का पुढच्या पिढीला जॉब करायचाच नाही, आपल्याच बिझनेसमध्ये उतरायचं. आता गुजराती मारवाडी करतातच आहेत, ते पण शिकवतात आणि आपल्याच बिझनेसमध्ये मुलांना उतरा. आम्ही पण तसंच करणार. म्हणजे मोठ्या काकांनी पण तसंच केलं, त्यांनी पण असंच केलं, स्वतःचा व्यवसाय सुरू केला, मुलांना पण त्यामध्ये ठेवलं, सगळ्यांना म्हणजे पुढे चालत घेऊन गेलं. आता मी पण तसंच हे करतोय का आमची पुढची जनरेशन आहे त्यांना आम्ही ह्याच्यामध्येच ठेवणार, पुढे दुसरीकडे जायचं ना, आपण आपलं स्वतः चालू करायचं, बस एवढंच एक नेशन आहे, बस बाकी काय नाही. ओके, खूप खूप छान छान टाळ्या. आमच्या यांनी जो प्रयत्न सक्सेस होऊ दे, लहानाचं जे पुढे प्रगती होत चालली आहे, ही अशीच होत राहू दे. आणि आता आपण आहोत सोबत तुषारचे सहकारी, म्हणजे जोडीला मदत करणारे, खांद्याला खांदा लावून तुषार सोबत पुढे जाणारे. तर दादा काय सांगू शकाल तुम्ही? आम्ही खूप जवळचे पहिले मित्र आहोत, खूप छान. आणि मध्यंतरी ते जिथे जॉब करत होते त्यांनी तो जॉब लेफ्ट केला. त्यानंतर बरेच दिवस 6-7 महिने वर्षभर ते मला परत कधी भेटले नाही. त्यांच्या मी जेव्हा ऑफिसला गेलो तेव्हा मला कळलं की त्यांनी जॉब लेफ्ट केला आहे. पण त्यांचा माझ्याकडे पर्सनल नंबर नव्हता, त्यांचा जो नंबर होता तो त्यांच्या कंपनीचा नंबर होता. तर नंतर त्यांच्या परत मी एकदा ऑफिसला गेलो तेव्हा त्यांच्या मित्रमंडळींनी मला त्यांचा नंबर दिला. मी त्यांना परत कॉल करून सांगितलं, तुषार साहेब कुठे आहात तुम्ही? तर त्यांनी मला सांगितलं मी जॉब लेफ्ट केला आहे, काय करताय? मग आम्ही परत भेटलो. मग मी त्यांना सांगितलं मी पण जॉब लेफ्ट केला आहे, मी पण जिथे पहिलं वर्किंग करत होतो तो जॉब मी लेफ्ट केला आहे, मी पण आता दुसरीकडे जॉबला आहे, तर आपण पुढे जाऊन काय करूया? तर त्यांनी सांगितलं जर तुम्ही जर तयार असेल तर आपण दोघं एक बिझनेस स्टार्टअप करूया. असं करता मग आम्ही सुरुवात केली. मग तेव्हा आमच्याकडे ऑफिससुद्धा नव्हतं, तर तेव्हा मी झाडाखाली बसून आम्ही काम करायचो. नंतर एक 6 महिन्यानंतर आम्ही इथे छोटासा एक रूम घेतला आणि तिथे बसून परत आम्ही एक वर्षभराने काम केलं. मग जसं जसं आमची डेव्हलपमेंट होत गेली तसं आम्ही पुढे एक नवीन ऑफिस घेण्याचं ठरवलं आणि आज त्या प्रयत्नाने आज आमचं ऑफिस झालेलं आहे. खरंच खूप छान, धन्यवाद.
तर आता अर्धे सगळेजण गेले, तर सागर आहे. सागर कसं वाटतं? खूप छान वाटतंय. आपला एक मित्र व्यवसायाच्या दृष्टीने एक वाटचाल करतोय. खरं तर जॉब करणं आत्ताच्या टायमाला फक्त एक आपली घरापुरतीची गरज भागवतं, पण पुढे काहीतरी मोठं करण्यासाठी आपल्याला बिझनेसमध्ये उतरायलाच हवं. आणि खरं तर मराठी लोकांनी खरंच उतरायला हवं. आणि ही जी याने तुषारने जी वाटचाल चालू केली आहे त्याच्यामध्ये त्याला खूप यश मिळावं आणि याचा बिझनेस खूप मोठा व्हावा हीच ईश्वरीचरणी प्रार्थना आहे. आणि आपले मित्र असे पुढे जावे, बिझनेस करावा हीच इच्छा आहे. थँक्यू. तर जाता जाता पुन्हा एकदा तुषारने स्थापन केलेल्या व्यवसायाचे जे क्रिएटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स अँड ऑटोमेशन आहेत ना, हेच ते आहे मंडळी. तर तुषारचा व्यवसाय असा वृद्धिंगत होत अशी ईश्वरचरणी खूप खूप प्रार्थना. तर संपूर्ण डिटेल्स पुन्हा एकदा आपण तुषारसोबतच व्हिडिओ करूया त्याच्या व्यवसायाबद्दल डिटेल्समध्ये. पण त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. तर मंडळी आता तुम्ही बघताय तुषारचं मनोगत तुषारने सांगितलं आहे. तर सगळ्यात मोठं कारण असतं माहिती आहे सगळ्या गोष्टी मागचं, की आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा, आपल्या मित्रमंडळीचा सपोर्ट. कसं आहे, जर एखादी व्यक्ती जर पुढचं पाऊल उचलताना त्याला एक वेळ पैशाचा पाठिंबा नसावा, पण खंबीरपणे तू लढ, मी पाठीशी आहे असे म्हणणारं जर कुटुंब असेल, परिवार असेल, मित्रमंडळी असतील ना, तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकाल. बरोबर. तर ही व्हिडिओ कशी वाटली आणि आमच्या तुषारचा प्रवास कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंट करा. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊन कुठला व्यवसाय करताय जिद्दीने चिकाटीने हे नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद. गणपती बाप्पा.